तर मिस्टरांनी मला एक व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलं, जे की माझ्या आता पुढे येणाऱ्या म्हणजे जे काय आहे आपली जर्नी त्यामध्ये खूप जास्त सोयीस्कर आहे. तर एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हे बाई हे तर पकड, मग ही ट्रॉली पण ढकलायला लागते. द्या मी ढकलते आता. हा बस झालं, कंटाळा आला मला बोलली मी ट्रॉली ढकलते, तर ट्रॉली ठेवली इकडे एका साईडला आणि स्वतः गेली फिरायला. राधे राधे सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर आज गुड मॉर्निंग नाही झालेली, आफ्टरनून झाले, 12 वाजून गेलेत. तर निघालो आहे आता डीमार्टमध्ये शॉपिंगसाठी. थोडंसं माझी इथं एडिटिंग पण चालू आहे आणि काल थोडंसं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेलच, कालच्या व्हिडिओत कळालंच असेल की आम्ही मूवीला गेलो होतो. तर रात्री यायला उशीर झाला होता. तर मिस्टरांनी मला एक व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलं, जे की माझ्या आता पुढे येणाऱ्या म्हणजे जे काय आहे आपली जर्नी त्यामध्ये खूप जास्त सोयीस्कर आहे. तर एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हा इकडे आणा. हा डिजिटेकचा माईक आहे. हा डिजिटेकचा माईक आहे आणि एक मिनिट मी ओपन करते. आणि ह्याच्यामध्ये हे चार्जिंग केस आहे ना, हे चार्जिंग केस आहे. आणि ह्याच्यामध्ये रिसिव्हर असतं ना, जे की हां. आणि त्यात हा एक माईक आहे आणि हा एक माईक आहे जो की आता मिस्टरांकडे होता. म्हणजे असे 2 माईक भेटतात तुम्हाला. आणि आता ह्या माईकमुळे तुम्हाला तर आता आमचा आवाज कळलाच असेल, लावते ना. तर तुम्हाला ह्या माईकमधून आता तुम्हाला आवाज माझा कळेलच. आणि घेऊ का? ठीक आहे. तर आता आम्ही डीमार्टमध्ये चाललोय. तर बाहेर तुम्हाला फरक जाणवेलच आमच्या दररोजच्या म्हणजे आता इथून आधी केलेल्या व्हॉइसमध्ये आणि ह्या व्हॉइसमध्ये. ते मॅग्नेटिक दाखव. हे मॅग्नेटिक असतं. हे मॅग्नेटिक आहे. ह्याच्यावर बघा किती छान इमोजी आहे. तर असं लाव ना बा. हा उलट मॅग्नेटवाली साईडवर, ते मी इमोजीवाली साईडवर केलेस. हा नाही असं केलेलं. इमोजी तर आपण असा तुम्ही असं इतका म्हणजे सोयीस्करपणे झाला लावला म्हणजे तुम्ही कुठेही कॅरी पण करू शकता, व्यवस्थित इथे राहू पण शकतो. आणि तुम्हाला जर काही बाहेर जास्तच गर्दी असेल किंवा जास्त आवाज असेल त्याच्यामध्ये तुम्ही ह्या माईकचा पूर्णपणे तुम्हाला मस्त वापर होणार आहे. तर आता इथून पुढे आम्ही तरी प्रयत्न करतो की तुम्हाला आमच्यापर्यंत पोचण्यासाठी चांगल्यातले चांगली क्वालिटी दर देणारच आहे. प्लस असा आवाजामध्ये पण तुम्हाला कुठे मागे काय असू द्या. माझा काल रात्री घातलेला 1 पीस आहे. आणि आता आवाजामध्ये पण आम्ही इम्प्रूव्हमेंट करतोय. तर तुम्ही पण आमचे जे बघताय की आम्ही हळूहळू ग्रो करतोय, स्वतःला थोडीशी इन्व्हेस्ट करून तुमच्यासाठी आमच्या थ्रू चांगली क्वालिटी बोलावी म्हणून प्रयत्न करतोय. तर तुम्ही पण आता पुढे बघू. आपण डीमार्टमध्ये चाललोय. तर आता तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये ह्या माईकच्या आवाजातनं तो काय रिव्ह्यू आहे तो भेटूनच जाईल. कारण हा आज मी पूर्णपणे हेच घालणार आहे. मला जाम आवडले. बघा ना किती छोटा आहे ना. नाही पण मी काय म्हणते आपण असं पण लावू कॉइन सारखे. बघा ना बा, हे जे आतमधली जी इमोजीची साईड आहे ती पण बाहेर लावू शकतो ना. आवाज एवढा क्लिअर नाही येणार का? माईक हाय. थँक्यू बाळ, थँक्यू. ठीक आहे. तर आणि आता आम्ही आणि एक सांगायचं होतं छोटंसं की काल आम्ही मूवी बघितलेला की त्याचा जो रिव्ह्यू होता तो आपण आज देणार होतो कारण रात्री उशीर झालेला. ठीक आहे. तर सगळ्यांनी जाऊन मूवी बघा. खूप मस्त पिक्चर आहे. खूप मस्त, खरंच खूप मस्त आहे. शेवटच्या सीनला तर संभाजी महाराजांना जो त्रास दिलाय ना तो सीन बघताना कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही असं होऊच शकणार नाही. मी तर खूप रडली. मी तो सीन बघूच शकत नव्हती. त्यांना जो त्रास देत होते तो. खरंच जा पिक्चर बघा. स्पेशली लहान मुलांना न्या आपल्याबरोबर पिक्चर दाखवण्यासाठी, कारण खरंच खूप छान आहे ना. हो. आता निघतो आम्ही. भेटूया थोड्या वेळाने. तर आता निघालोय डीमार्टला जायला रिक्षामध्ये. थोडा लांबच चालू आहे डीमार्टच्या, जवळचा नाही चाललेलो. तसं पण आपल्या घरापासून डीमार्ट लांबच आहे.
एक आहे जवळ, पण तिथे जास्त सामान वगैरे भेटत नाही. आता दुसरीकडे झालं थोडा लांब. भाऊ किती गर्दी एक आहे तुम्हाला कळेलच. बघू शकता. आता चालू आहे रिक्षाने. बाईक नाही घेतली कारण की सामान भरपूर आहे. तर भेटूया डीमार्ट मध्येच. चला शॉपिंग नाही किराणा. चला. माझ्याकडे माईक आहे, तुझ्याकडे नाही. इथलं गर्दी तर नाही एवढी, बघू शकता. सॅटरडे तरी गर्दी नाही. माईक माझ्याकडे, सगळं माझ्याकडे. फोनवर बोलत बोलत कुठे गेली बघा. ए काय होतंय? सामान राहिलं बाजूला, तिकडच आहे अजून पण. इकडे बघायचंय ना. हा तेलाचा डब्बा इथे कॅडबरी घेऊ. ना गो चाल. इकडे सनफ्लॉवर आहे, संडे. हा ठीक आहे, सामान बघूया. किराणा बघते, मग तेलाचा डब्बा बघते. ठीक आहे. हा अर्धा किलो बस होते. आपल्याकडे एवढं कुठे असतं उपवास. आता मम्मी आणेल शेंगदाणे गावावरनं, हे पण अर्धा किलोच घेते. हे शेंगदाण्याची क्वालिटी नसते चांगली. मम्मी आपली आणते त्याचे, आमच्या घरचे शेंगदाणे असतात ना. मग कशाला घेते ते? चांगली क्वालिटी नाही तर. पोहे जास्त घेते. पोहे 2 किलो घेते. चांगले असतात का नक्की? इकडनंच आणले होते ना आता गेल्या टायमाला. ट्रॉली तर नियरली फुल झाली. अजून ट्रॉली फुल झाली. अजून सामान बाकी आहे. मॅगी घ्यायला ह्यावेळी गंडू नका. ते माहितीये ना लास्ट टाइम कसली घाण आले. त्यापेक्षा मी सरळ मला लिप्पी घेऊ. बरं घे. है ना. आता पहिल्यासारखी मॅगी राहिली ट्रॉली नाही. तर फुल झाली. आता सामान कुठे ठेवायचं? अरे तुम्ही किधर घुमा रही? आप आने का काम करो. ये किधर किधर लेके जा रही ना. लिफ्ट नाही राहायचं. खाली बघ. सगळे बाहेर गार्डन मॉलला फिरतात. आमची बायको डीमार्टला फिरते. तिथे फर्स्ट फ्लोअरला घेऊन आले, कुठे काय माहिती. विचारलं कशाला आले, ते म्हणते फिरायला. सामान राहिलं बाजूला, हिचं फिरणंच चालू आहे. हे बाई हे तर पकड, मग हे ट्रॉली पण ढकलायला लागते. दे मी ढकलते आता. हा बस झालं, कंटाळा आला मला. मला बोलली मी ट्रॉली ढकलते, तर ट्रॉली ठेवली इकडे एका साईडला आणि स्वतः गेली तिकडे फिरायला. ही मोठी होईल ना. हो मोठी होईल. बरं ठीक आहे. ही बरोबर होईल. हा हा हो. आई माझ्या लेकीची चप्पल. सामान किस्त फायनली. किती बिल होते काय गाडी घेऊन चाललोय आता. बिल किती होतं आता माहित नाही. चला. पण आपण 2 महिन्यात एकदाच येतो आम्ही. ह्याच्यातलं काढायला लागेल का? काढलं हे काढ ना. निघालो आता फायनली. भरपूर सामान घेतलं. आता मम्मी पप्पा पण गावावर येणार आहेत ना, मग घरामध्ये सगळं असणं गरजेचं आहे. कारण परत हे आण ते आण करत बसण्यापेक्षा सगळं सामान घेतलं. आणि घराचं पण बरंच संपलं होतं ना बा. त्यामुळे घेतलं. आणि मी जास्त किराणा 2-2 महिन्यानेच भरते, कारण आम्ही दोघंच असल्यामुळे एवढं काही संपत नाही लगेच. त्यामुळे 2-2 महिन्याने मला सामान भरावंच लागतं. आलो होतं, आता निघालो घरी. आज दिवसभर भरपूर काम आहे है ना. आज मला वाटतं दिवस बाहेरच जाईल आमचा. खूप जास्त काम आहे. निघालोय. ठीक आहे, मग आता भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये. बाहेर वगैरे जाताना एकदा घरी पोचते, कारण खूप सामान आहे ते घरी घेऊन नीट पोचलं पाहिजे. मग भेटते पुढे तुम्हाला. तर आत्ता झालं डीमार्ट मधनं, आणि इथे सामान बघू शकता. असा पसारा झाला. सामान तर आणलंय भरपूर, पण आता परत जायचंय थोड्या वेळाने बाहेर. बेबी पण आले खेळायला. बेबी पण खेळते.
किती वेळ झाले कपडे घालायचे म्हणजे व्हिडिओ देशील? बेबी पण खेळते, तिला दाखवू नाही शकत आम्ही आताच. आता निघतोय परत, जायचंय थोडं. घातले तिने कपडे. थोडं बाहेर अजून काम आहेत. निघतो आता. चला मग भेटूया बाहेरच. तर आत्ताच कामं झालेली आहेत, निघतोय घरी जाण्यासाठी. थोडी बसची वाट बघतोय, बस कधी येते ते. हे इकडे कोर्ट नाक्याला आलेलो, कामं झालेत आणि हे आमच्या मॅडम पुढे पळतायत. हो थांबा की, काय बघताय? बस 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 बघताय? बसला बघून काय भेटणार आहे? अहो एवढ्या लांब स्टेशनला आता झालं जाण्यापेक्षा इथं बस आहे ना आपल्या डायरेक्ट घराच्या थांबतात नाक्यावर. तिथं पण? हे काय बघा. अच्छा इकडे थांबणार. बरं आम्ही भेटतो आता बसमध्ये तुम्हाला. चला. तर आम्ही कोट नाक्यापासूनच बस पकडले घरी जाण्यासाठी. आता ही बस जाणार पहिले स्टेशनला आणि तिथून मग पुढे आमच्या इकडे. मग लांब तर आहे इथे पुढे, तर बघू शकता ट्रॅफिक तर भरपूर लागले. आता घरी जायला किती वेळ लागतो किती ते सांगता येत नाही. ट्रेनच लागली बसची. आता मला घरी जाऊन परत एडिटिंग करायचे. कालचा ब्लॉग अजून टाकला नाही. काल छावा मूवी बघितलेला, एक नंबर होता. म्हणजे पैसे गेले किती गेले ते सांगता येत नाही, पण भरपूरच चांगला होता, वर्थ इट होता. तर खरंच सगळ्यांनी बघण्यासारखा होता. खरंच छान गेला. व्हॅलेंटाईन्स डे तर झाला नाही, पण शेवट नॉर्मल झाली, पण एंड मात्र अक्षरशः म्हणजे माझा तरी रडतच झाला. पण ते म्हणतात ना खरंच ते दुःखाचे जास्त होत आहे. पण रडत म्हणजे तुम्ही तो पिक्चर बघा मग कळेल तुम्हाला. तर भेटूया मग आता घरी गेल्यावर. बाय बाय. आलोय आता जस्ट घरी, बाहेरचं सगळं काम आवरून. आता हा सगळा ठेवलेला पसारा आवरून घेते. इकडे मिस्टर पण आल्या बिचारे कामाला लागले त्यांच्या एडिटिंग साठी. तर ठीक आहे, नाही तर मग आता भेटूया आपण डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये. राधे राधे.